नमस्कार मंडळी, तुम्ही आजपर्यंत गुहागर येथील बामणगड, त्याच्यानंतर खवनेक रॉक किंवा समुद्र किनाऱ्यावरतील कोकणातील बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही असा खडकाळ पट्टा बघितला असेल. पण मी आज तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे की ते बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष स्वतः आत्तापर्यंत अनुभवले नसतील. ते म्हणजे कोलथरे येथील रॉक. आता माझ्या पाठीमागे घळ आहे, तिथं समुद्राचं पाणी या घळीमध्ये जाऊन उंच फवारा मारला जातो अशा प्रकारे. तर हा आहे कोलथरे येथील रॉक किंवा तुम्ही कोलथरे घळ असं म्हणू शकता. ह्या संपूर्ण परिसरात जर तुम्ही बघितलं तर पूर्ण खडकाळ प्रदेश आहे आणि इथं ही समोर एक घळ आहे. ह्या घळीतनं पाणी जेव्हा समुद्राला इथं आत जातं तेव्हा ते आदळतं आणि त्याच्यातनं प्रचंड प्रमाणात मोठ्या लाटा आणि उसाचे फवारे तयार होतात, ज्याला म्हणता कोलथरे घळ. तर तुम्ही कोलथरेला आला तर ह्या ठिकाणी स्थानिकांची मदत घेऊन नक्की या. स्वतः येऊ नका, स्थानिकांच्या मदती घेऊनच या. रस्ता जरा निसरडा आहे, व्यवस्थित रस्ता माहीत असल्याशिवाय कोलथरे घळीला कोलथरे रॉक्सला येऊ नका. परंतु जर स्थानिकांची मदत घेऊन आलात तर ही जागा खरंच बघण्यासारखी आहे.